आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचं काम केलं, कोर्टात गेले, विरोध केला, काय काय बोलले, तुम्ही काय भीक देताय का, तुम्ही काय विकत घेताय का, ही चुनावी जुमला आहे। माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांनी त्यांना कायमचं गप्पगार केलं, यासाठी मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, यासाठी आपल्याला भेटायला आलोय। लोकसभेच्या निवडणुकीत प्रतापरावांना तुम्ही विजयी केलं आणि पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत संजय गायकवाड यांना तुम्ही विजयी केलं। म्हणजे बुलढाण्यामध्ये खासदारही शिवसेनेचा, आमदारही शिवसेनेचा, आणि त्यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय। खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष जे आपण काम केलं, जे 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून मी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही टीम म्हणून काम केलं। मला आठवतंय सुरुवातीला मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या सिंचनाचा, शेतकऱ्यांच्या पाण्याचा, या विदर्भ मराठवाड्याच्या दुष्काळाचा विषय घेतला। आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचं काम केलं, कोर्टात गेले, विरोध केला, काय काय बोलले, तुम्ही काय भीक देताय का, तुम्ही काय विकत घेताय का, ही चुनावी जुमला आहे। पण माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं होतं, निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं, ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना निवडणुकीमध्ये चांगला जोडा दाखवा, आणि तुम्ही तर चांगला जोडा दाखवला आणि चांगला वाजवला, आणि 237 आमदार या महायुतीचे निवडून आले। पद येतात, पद जातात, पुन्हा येतात, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण बाळासाहेब सांगायचे नाव जाता कामा नये, आणि त्यासाठी आपण काम करतोय।